Hello guys, welcome to our channel Edu and Tips. Myself Gulab Thomre, and today we are going to start a new chapter, the living world. Okay, and बघा आपण 11th स्टँडर्डचा पहिला चॅप्टर स्टार्ट करत आहोत. अँड त्यातला पहिला पॉईंट जो आहे दॅट इज द व्हॉट इज लिव्हिंग. ओके, व्हॉट इज लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे काय तर लिव्हिंग म्हणलं तर ज्याच्यामध्ये ग्रोथ होते किंवा ज्याच्याकडं रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी असते किंवा सपोज ज्याच्याकडं मेटाबॉलिझम म्हणजे ज्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होतं किंवा ज्याच्याकडं कॉन्शियसनेस वगैरे असतो, हे सगळं जे आहे ज्या थिंगमध्ये असतं दॅट इज द लिव्हिंग थिंग असं म्हटलं जातं. त्याचं आपण हे डिटेलमध्ये प्रत्येक पॉईंट ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, हे कॉन्शियसनेस, हे सगळे पॉईंट आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. ओके, सो नाव लेट्स स्टार्ट आवर टॉपिक. बघा पहिला पॉईंट दिलेला आहे दॅट इज द ग्रोथ. ओके, ग्रोथ ग्रोथ म्हणजे काय तर ग्रोथ म्हणजे काय तर एखादी थिंगमध्ये इन्क्रीज म्हणजे त्या गोष्टीचा मास वाढतो आहे. ओके, आणि त्याच्या नंबरमध्ये पण म्हणजे नंबर पण वाढतो आहे. मास आणि नंबर जर वाढत असेल ना दॅट इज द ग्रोथ. सपोज इन केस ऑफ आपण जर मल्टीसेलर ऑर्गॅनिझम जर घ्यायचं, मल्टीसेलर ऑर्गॅनिझममध्ये जे होतं ना दॅट इज थ्रू सेल डिव्हिजन. ओके, सेल डिव्हिजन म्हणजे काय, सपोज एक सेल आहे, ह्याचे जर डिवाईड झालं देन दॅट इज दिस 2 सेल होतात असे, परत ह्याचे 2 सेल होणार. ओके, परत ह्याचे 2 सेल असे, हे कंटिन्युअसली असं होत जातं. दॅट इज द सेल डिव्हिजन. ओके, हे मल्टीसेलर. सपोज इन केस ऑफ आपण जर ह्याच्यामध्ये प्लांट्स थ्रू बघायचं झालं, म्हणजे प्लांट्समध्ये जर बघायचं झालं तर प्लांट्समध्ये जे होतं ना कंटिन्युअसली थ्रू आऊट लाईफ होतं. ओके, थ्रू आऊट लाईफ. आणि ते जर आपण ॲनिमल्समध्ये बघायचं झालं तर ते अप टू सर्टन एज, म्हणजे आपण एक सर्टन एजपर्यंत आपल्यामध्ये ग्रोथ होते, त्यानंतर आपली डेथ होते. ओके, दॅट इज द मल्टीसेलर. आता तेच आपण जर युनिसेलर ऑर्गॅनिझममध्ये बघायचं झालं, सपोज युनिसेलर ऑर्गॅनिझममध्ये बघायचं झालं तर ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे सिमिलरच असतं. ओके, हे रिप्रोडक्शन म्हणजे काय आपण पुढं बघूया. पण ते रिप्रोडक्शन म्हणजे एका स्पीसीजपासून दुसरी सेम स्पीसीज तयार होते. दॅट इज द रिप्रोडक्शन. म्हणजे युनिसेलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे सिमिलर असतं. ओके, ते जर सपोज आता हे तर आपण बघितलं, ह्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो आहे का की एखाद्या सपोज ही थिंग आहे ह्याच्यामध्ये ग्रोथ होते तर हे 100% लिव्हिंगच आहे म्हणू शकतो का तर नाही. सपोज तर रिझन काय नाही का म्हणू शकतो, कारण फर्स्ट सपोज असे इथे तो वाळ आहे. ओके, सँड आहे, तर ह्याच्यापासून इथे एक असा ढिगारा बनला आहे, अशी वारं येऊन अशी ढिगारा ट्रान्सफर झाली, तर ह्याच्यामध्ये पण ग्रोथ झाली, ह्याचा पण मास वाढले, ह्याच्यामध्ये पण नंबर वाढले. हे आपण लिव्हिंग म्हणू शकतो का तर नाही, बिकॉज ह्याच्यामध्ये ग्रोथ जी होती ना ती बाहेरून झाली. दॅट इज द एक्सट्रिन्सिक ग्रोथ. ओके, आणि आपल्यामध्ये लिव्हिंग थिंग्समध्ये जी होती ना दॅट इज ग्रोथ इज इंट्रिन्सिक. ओके, दॅट्स आवर पॉईंट. ओके, तर आतापर्यंत आपण काय बघितलं. फर्स्ट वन इज द लेट्स सी. फर्स्ट वन लिव्हिंग म्हणजे काय बघितलं. त्यामध्ये आपण पहिली प्रॉपर्टी बघत होतो दॅट इज द ग्रोथ म्हणजे काय. ग्रोथमध्ये देर आर ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे ग्रोथची ट्विन कॅरेक्टरिस्टिक आहे. फर्स्ट वन इज द इन्क्रीज इन मास अँड अनदर इज इन्क्रीज इन नंबर. दीज आर द ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ. अँड सपोज इन केस ऑफ मल्टीसेलर ऑर्गॅनिझम मध्ये जी ग्रोथ होती ना दॅट इज थ्रू सेल डिव्हिजन. आणि तेच जर आपण मल्टीसेलर ऑर्गॅनिझममध्ये जर प्लांट्समध्ये बघितलं तर ते थ्रू आऊट लाईफ म्हणजे होल लाईफ होती. तेच जर ॲनिमल्समध्ये बघितलं तर अप टू सर्टन एजपर्यंत होती. ओके, आणि तेच परत आपण जर युनिसेलर ऑर्गॅनिझममध्ये बघायचं झालं तर दॅट इज अप टू ग्रोथ आणि रिप्रोडक्शन आर सिमिलर. नॉन लिव्हिंग थिंगमध्ये जी होती दॅट इज द एक्सट्रिन्सिक ग्रोथ होती, आणि लिव्हिंग थिंग्समध्ये जी होती ती इंट्रिन्सिक ग्रोथ होती. ओके, इथंपर्यंत कोणाला डाऊट आहे? नो. ओके, नाव वी आर मूव्हिंग फॉरवर्ड. ओके, नाव हे झालं आपलं पहिलं ग्रोथ म्हणजे काय. ओके, इथं ते सगळं ते दिलेलं आहे. नाव वी आर मूव्हिंग फॉरवर्ड टुवर्ड्स टू रिप्रोडक्शन. ओके, वेट वेट. हां,
Okay, now reproduction. Okay, reproduction. Okay, this is reproduction. Okay, reproduction म्हणजे काय, सपोज ही एक स्पीसीज आहे, या स्पीसीजपासून सिमिलर टाईपचं एक आणखी एक ऑर्गॅनिझम तयार होणार, दॅट इज द रिप्रोडक्शन. ओके, दॅट्स आवर रिप्रोडक्शन. ओके, सपोज आता रिप्रोडक्शनमध्ये काय म्हटलं आहे, रिप्रोडक्शन म्हणजे काय तर म्हणतो आहे का, प्रोजेनिपिस पॅरेंट्स. ओके, इनव्हॅरिएबली. सपोज फंगी इनव्हॅरिएबली अँड इम्प्लिसिटली वी रेफर सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, म्हणजे काय ऑर्गॅनिझम जे आहेत ते सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात, परत तर काय असेक्शुअली होतात, तर काय ऑर्गॅनिझम बडिंग थ्रू होतात, काय ऑर्गॅनिझम फ्रॅगमेंटेशन थ्रू होतात. असं प्रत्येक वेगवेगळे मेथड आहेत, तेच आपण इथं बघणार आहोत. ओके, नाव लेट्स सी. ओके, लेट्स सी. First one is the organism reproduce asexually. Fungi multiply and spread easily due to millions asexual spore. म्हणजे फंगाय कशा थ्रू होतं, फंगाय asexual spores. Okay, now second, in lower organ like yeast and hydra budding. Okay, yeast and budding. Okay, now we move forward. Okay, in planaria we observe regeneration. Okay, planaria regeneration. Okay, in regeneration म्हणजे काय तर फ्रॅगमेंटेड, सपोज ही काय म्हणते, फ्रॅगमेंटेड ऑर्गॅनिझम्स रिजनरेट द लास्ट पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड बिकम. सपोज हा एक ऑर्गॅनिझम आहे आणि ह्यानं याचा एवढा असं, सपोज हा एवढा पार्ट म्हणजे हा पार्ट एवढा लॉस केला सपोज, तर हे काय करतं आहे, तर हा असं परत हा असं होऊन म्हणजे रिजनरेट करून हा असं परत तयार होतं, दॅट इज द रिजनरेशन. ओके, गेटिंग. ओके, नाव what is the fungi filamentous algae mosses is multiply fragmentation. म्हणजे फंगाय जे आहे ना, फंगाय मल्टिप्लाय थ्रू फ्रॅगमेंटेशन. ओके, फ्रॅगमेंटेशन. वेट, हां, fungi and algae multiply through fragmentation. Wait, fragmentation I am writing. Wait guys. Okay, now fragmentation. Okay, fragmentation, that's all. Okay, आता ह्याच्यावरून आपण सपोज एखादी थिंग आहे. ओके, सपोज ही लिव्हिंग थिंग आहे. ओके, लिव्हिंग थिंग ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं आहे, म्हणजे सपोज ही रिप्रोडक्शन होतं आहे तरच लिव्हिंग थिंग आहे का. सपोज हे एखादी लिव्हिंग थिंग आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे रिप्रोडक्शन व्हायलाच हवं का, असं आहे का. मग याच्यावरून डिफायनिंग फीचर ही म्हणू शकतो का आपण, तर नाही. रिझन समजून घ्या. सपोज काय म्युल्स. ओके, म्युल्स किंवा इनफर्टाईल ह्युमन कपल्स ऑर मेल वर्कर हनी बी हे जे असतात ना, हे लिव्हिंग आहेत, आपल्याला पण माहीत आहे, परंतु हे रिप्रोड्यूस नाहीत करत. दॅट्स द, सो हे पण नॉन डिफायनिंग फीचर. पण काय झालं, नॉन डिफायनिंग फीचर. वेट हे काय झालं, नॉन डिफायनिंग फीचर. ओके, आपला ग्रोथ पण नॉन डिफायनिंग फीचर होतं. वेट, हां, ग्रोथ नॉन डिफायनिंग. ओके, and our reproduction is also non-defining feature. Okay, that's our point. Okay, now we are moving forward. Just wait guys. Okay,
नाव वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. आतापर्यंत आपण बघितलं आहे, पहिलं काय बघितलं आपण, ग्रोथ. ग्रोथ आहे ती नॉन डिफायनिंग आहे. परत त्यानंतर आपण बघितलं रिप्रोडक्शन पण नॉन डिफायनिंग आहे. आता आपण जाणार आहे ते कुठं, दॅट इज टुवर्ड्स द मेटाबॉलिझम. ओके, मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय बघूया आपण. मेटाबॉलिझम म्हणजे काय, सपोज एखादी ह्युमन बॉडी असेल, त्याच्यामध्ये जेवढ्या काही रिॲक्शन्स होतात त्या रिॲक्शन, सम ऑफ ऑल रिॲक्शन इज द मेटाबॉलिझम. दॅट्स ऑल. ओके, मग दिस इज द डिफायनिंग feature that also without exception. Okay, because if this is living body, then reactions are taking place. म्हणजे रिॲक्शन जे असतात ना ते ती फक्त लिव्हिंग बॉडीमध्येच होत असतात. आता तुम्ही म्हणाल की भैया ही एक असली आपण टेस्ट ट्यूब घेतली, नाही आपण अशी एक टेस्ट ट्यूब घेतली आणि ह्याच्यामध्ये आपण जे रिॲक्शन वगैरे करतोय तर ह्या रिॲक्शन लिव्हिंग नाही आहेत. तर यस, ह्या रिॲक्शन लिव्हिंग आहेत, परंतु ही थिंग लिव्हिंग नाही आहे. आर यू गेटिंग? तर ही रिॲक्शन लिव्हिंग आहेत यस, परंतु ह्या थिंग लिव्हिंग नाही आहेत. ओके, दॅट्स आवर पॉईंट. दिस इज द डिफायनिंग फीचर. याच्यासोबतच आणखी एक पॉईंट म्हटलं तर cellular organization. You can see here. Hence, while metabolism defining feature without exception, okay, isolated metabolic reactions in vitro are not living things but surely living reactions. You got it? Yes. Hence, cellular organization is also defining feature. Okay, cellular organization is also defining feature. Okay, and now another one is the consciousness. Consciousness म्हणजे काय, तर आपण जे ह्युमन जे बाहेरचे एक्सटर्नल कंडिशन्सला म्हणजे एक्सटर्नल कंडिशन्सला तो अवेअर असतो. म्हणजे ऊन वारा पाऊस याच्यापासून जो अवेअर असतो ते दॅट इज द कॉन्शियसनेस. ह्युमन इज द ओनली कॉन्शियस ॲनिमल. दॅट इज द, सो हे पण एक डिफायनिंग फीचर आहे. ओके, कॉन्शियसनेस बिकम्स डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, इथंपर्यंत आपलं झालेलं आहे. जस्ट वेट. ओके, आतापर्यंत आपलं झालेलं आहे. आपण जस्ट एक शॉर्टअपमध्ये एकच मिनिट एका पेजवरती आपण आतापर्यंत जेवढं काय झालं आहे तेवढं सगळं रिवाईज करूया. ओके, पहिलं काय आपण बघितलं, ग्रोथ. ओके, तर ग्रोथमध्ये काय बघितलं आपण, तर इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर आर ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ. आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ बघितली. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ कशी बघितली, सेल डिव्हिजन थ्रू. ह्यामध्येच कसं होतं, प्लांट्समध्ये कशी होती, प्लांट्समध्ये जी ग्रोथ होती ती थ्रू आउट लाईफ होती, बरोबर. आणि तेच आपण जर ॲनिमल्समध्ये बघितले, ॲनिमल्समध्ये आहे ती कशी होत होती, अप टू सर्टन एज. ओके, दॅट्स आवर पॉईंट. परंतु नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये जी होती ती एक्सट्रेन्सिक ग्रोथ होती, परंतु ती लिव्हिंगमध्ये इंट्रेन्सिक होती. त्यामुळं ग्रोथ इज नॉन डिफायनिंग फीचर. ओके, नॉन डिफायनिंग फीचर. त्यानंतर आपण कशाला आलेलो, वेट, विल इरेज दिस. त्यानंतर आपण आलेलो रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्शनला आपण आलेलो. जस्ट वेट. रिप्रोडक्शनमध्ये आपण काय बघितलेलं, रिप्रोडक्शन म्हणजे असेक्शुअल स्पोर्स कशामध्ये होते, फंगाय मल्टिप्लाय बाय मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर्स. ओके,
त्यानंतर आपण बघितलेलं ईस्टर्न हायड्रा, ईस्टर्न हायड्रामध्ये आपण काय बघितलं, बड्डिंग बघितलेलं. ओके. त्यानंतर प्लॅनेरियामध्ये आपण काय बघितलेलं, रिजनरेशन. ओके. प्लॅनेरियामध्ये आपण काय बघितलेलं, रिजनरेशन. आणि त्यानंतर बघितलेलं आपण फ्रॅगमेंटेशन भेटलेलं आपण ऑर्गॅनिझम, प्लॅनेरिया, रिजनरेशन. ओके. आणि फंगायमध्ये आपण बघितलेलं दॅट इज द फ्रॅगमेंटेशन. ओके. फंगायमध्ये आपण बघितलेलं फ्रॅगमेंटेशन. त्यानंतर मेटाबॉलिझम म्हणजे बॉडीमध्ये जेवढ्या काही रिॲक्शन होतात त्या सगळ्या टेकिंग प्लेस, दॅट इज द मेटाबॉलिझम. त्यामुळे हे डिफायनिंग फीचर. आणि त्यानंतर कॉन्शियसनेससुद्धा डिफायनिंग फीचर आहे. त्यानंतर सेल्युलर ऑर्गनायझेशनसुद्धा एक डिफायनिंग फीचर आहे. ओके. दॅट्स आवर पॉईंट. एव्हरीथिंग इज रिवाइज्ड. Okay, now we are erasing this. Okay. Okay, thank you so much. I hope you got today's lecture. Now we will meet in next lecture. Thank you so much. Bye bye.